आणि या प्रशांत गावडे ज्यावेळा आमचे माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी जो एक स्टेटमेंट दिलो की तो फटिंग म्हटलो जो बघा ते अत्यंत चुकीचा. एक माजी उपमुख्यमंत्री यांनी बरीचशी जर कामं जर केली असं जर म्हणता जाय जाल्यार एका सर्वसाधारण जर सामान्य कार्यकर्तो आणि त्या कार्यकर्त्याक जर अशा प्रकारचं जर त्यांनी वक्तव्य केला जाल्यार आमच्या ह्या कोरगावच्या लोकांचा त्यांनी भावना त्यांनी दुखवलेल्या असतात आणि ह्याच्याबद्दल त्यांच्यानी माफी सुद्धा मागपाची असं त्यांनी जाहीर हे केलेलं असा. आणि त्याचोच एक भाग म्हणून आज आम्ही सगळे त्याचे जे मित्रमंडळी असतात त्याचे भाव असतले त्याच्या गावचे लोक जे असतले ते सगळे जमलेले असतात फक्त एका स्टेटमेंटा खातीरच. राजकारण हे वेगवेगळी गोष्टी असतले. राजकारण एखाद्या संस्थेक निगडीत गेल्याच्या नंतर आरोप प्रत्यारोप असतलेच, परंतु वैयक्तिक एखादा विषय तो चोर तो फटिंग अशा प्रकारचे आरोप करप ज्या आरोपाक कांयच अर्थ ना अशा प्रकारचे आरोप करप ह्या चुकीचा असा आणि त्याबद्दल त्याचो एक निषेध आणि ते जी काय गोष्ट केलेली असा ती चुकीची असा आणि ह्या दाखवच्या खातीर आम्ही हे सगळे त्याचे जे मित्रमंडळी असतात ते जमलेले असतात. प्रशांत गावडेक त्यांनी फटिंग म्हटलो. फटिंग म्हणताना कसो म्हटलो की समीर सांगोकराचे पोटले वाटले आणि माजऱ्या मतदारसंघात पोटले वाटले आणि त्यांनी फटयले. तू काय मी म्हणते तू काय वाटूंक ना आणि तुका काय त्यांनी फटोवंक ना. जर तू माझ्या भावांक जर कोरगांवकर माझ्या प्रशांताक जर तू फटिंग म्हणतो जाल्यार ह्या शब्दाक आमी निशेध करता. पूण हेच्या फुडें तुका सांगता जर तू आमच्या कोरगांवकराक जर परत कांयतरी वाईट शब्द बोललो जाल्यार आमी कोरगांवकर सगळे उठान तुझ्या घरा कडेन वयतलो. बाबू सारख्या मनशान असं करूंक जायना असला. अशी कोणाक जर लागतात ते शब्द वापरप ना. तुका राजकारण करूच्या प्रत्येक राजकारण हय सुद्धा खूप जण राजकारणीच असतले. आमच्या सारखे समाजकारण करतात. आमकां जास्त राजकारण लागना पण एक माझ्या भावाक किंवा माझ्या एका मित्राक जर असं अशा गोष्टीन वाईट दिसता तेका म्हाकाय वाईट दिसता तेका लागून मी बाबूचो निषेध करता. पण तू जी ही विधानं करताय ती खरीच लोकांक आमच्या कोरगांववासियांक खूप वाईट दिसता. कारण काय ही प्रॅक्टिकल तू प्रत्यक्षान कोणाक तरी टार्गेट करून बोललेल्या भाशेन बोलता. शक्यतो राजकारण तेणे प्रामाणिकपणान करचें. कारण काय कोरगांववासी जेंका वयर काडूंक शकतात जाल्यार ते तेंकां घराय धाडपाची तेंची ताकद आसा आणि हे तेंच्यांनी प्रत्येक वेळार दाखयल्लें आसा. तेका लागून परतून एकदा सांगता की राजकारण करताना तू एक प्रामाणिकपणान कर. कोणाक वायट पर्सनली उलोवन तेका टार्गेट करून तू वचनाका. दुसरी गोष्ट माझ्या जे कानार गेल्या की त्यांनी असे सांगले की आपण कमलेश्वर देवस्थाना 7 कोटी ते दिल्यात आणि ते सुशोभीकरण आपण केला. ह्या म्हाजनांक काय खबर ना काय अशा प्रकारचं तोय म्हाजन मी म्हाजन असे अनेक आमच्या म्हाजन जवळजवळ अर्धो कोरगांव म्हाजन असत. तर हो जो विषय त्यांनी म्हाजनाचो देवस्थानचो काडपाची गरज नसली. आता वास्तविक अनुसार त्यांनी जे काम केला हे काम खरंच बरं असा पकडण्यासारखं आम्ही त्याचे आभारही मानले अजूनही मानता. परंतु ते 7 कोटी जो तू म्हणता ते खरोखरच ज्या कामाक म्हणले काय का आणि खंय खंय गेल्ले असत असो एक प्रश्न निर्माण जाता. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचो बाबू सारख्या मनशान एक सारासर विचार करचो. थोडी आपली जी वक्तव्य आहात त्या वक्तव्याचेर त्यांनी बंद नडचा तरच तेका काहीतरी भवित नाही तर तो आपली पद आपण घालून बसतलो अशें म्हाका दिसता. हांवूय ह्या गोष्टीचो निषेध करता. सगळ्याच राजकारण्यांनी ही काळजी घेवची की एकमेकार खंय चिखलफेक करूंक जायना. एकमेकाच्या व्यक्तिमत्वाचेर दोश लावंक जायना आणि तुमचें राजकारण तुम्ही बऱ्या भाशेन करचें इतलीच विनंती ह्या निमित्तान करता. आणि बाबू आजगांवकर हांच्यांनी जे कितें वक्तव्य केलें ताचो हांव सगळ्या कोरगांववासियां तर्फे निषेध करता. धन्यवाद. तू 4.5 वर्सां देव जर म्हणटा जाल्यार खंय वयता खंय आसलो पेडणेकारांक सोडून गेल्लो. आयज खंय तरी तुका याद दिली त्या देवांची. तू फक्त पळोवन गेलो न्हू. आमी देव जर म्हणटा जाल्यार हांव तेजो निषेध करता की ह्या गजालीक तू आयज पेडणेकारांक एक तर पेडणेकाराच्या नांवार तू डेप्युटी सीएम गेलो आतां कितें मुख्यमंत्री जावंक सोदता. कितें पेडणेकार पिशे आसात. तू नाका जाल्ले वक्तव्य करतलो आणि अशात हे जावचें आनी खपोवन घेवचें ना. आणि हेच्या फुडें सुद्दां आमी सुद्दां हेचो निषेध करता. जर तेणी चूक मागूंक ना जाल्यार बाबूक हे फुडें वावरूं हांगा फिरावंक सुद्दां मुश्कील जातलें.